कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं। कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलंय। एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकीचे सगळे कांदा लावट सुटतात असं कोकाटे म्हणाले। दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे। त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट। तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना। त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत। मी स्वतः माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आणि शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो आहे। दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही, पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या व्यथा माणिकराव कोकाटेच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल। सरकार मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय घराच्या बाजू समोर केलं जाईल। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।